नमस्कार मित्रांनो, वॉरियर शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, रब्बी हंगामामध्ये बरेचसे शेतकरी ऊस आणि कांदा एकत्र पीक घेतात. तर मित्रांनो, या ऊसामध्ये आंतरपीक म्हणून कांद्याचे आपण पीक घेत असताना यामध्ये कोणते खते व्यवस्थापन करावे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर मित्रांनो, रब्बी हंगामामध्ये ऊस आपण महाराष्ट्रामध्ये पीक घेत असतो, पण मात्र या ऊस पिकाबरोबरच आंतरपीक म्हणून आपण दुसरे काही पीक घेतो. उदाहरणार्थ मका असेल किंवा कांदा असेल किंवा इतर पालेभाज्या असतात, यामध्ये आपण लागवड करत असतो. मात्र कांदा लागवड करताना ऊस आणि कांदा यांचं खत व्यवस्थापन मॅच होणं सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे, कांदामध्ये युरिया चालत नाही आणि ऊसाला पण नत्रयुक्त खत सुरुवातीच्या काळात लागतात. तर मित्रांनो, यांचं कंबाईनेशन कसं करायचं, बॅलन्स कसा करायचा, तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो. तर सर्वप्रथम पहिला डोस घेताना ऊस आणि कांदा या दोन्हीसाठीही पहिला डोस अत्यंत महत्त्वाचा असतो. तर या पहिल्या डोसकरिता 3 मात्रा यामध्ये आपल्याला घ्यायच्या आहेत. सर्वप्रथम आहे तो म्हणजे DAP. मित्रांनो, DAP म्हणजेच जे काही आपल्याला 18-46-0 म्हणजे 18% नत्र, 46% जे काही फॉस्फरस म्हणजेच आपला स्फुरद आणि 0% पालाश म्हणजे यामध्ये पोटॅश अजिबात नसतो. तर मित्रांनो, अशा पद्धतीने DAP 18-46चे आपल्याला प्रति एकर 2 बॅग याकरता घ्यायच्या आहेत. त्यानंतर मित्रांनो, यामध्ये आपल्याला घ्यायचा आहे तो म्हणजे पोटॅश. कारण यामध्ये DAPमध्ये पोटॅश नसतो, म्हणून आपल्याला सेपरेट यामध्ये पोटॅश घ्यायचा आहे. पोटॅशची मित्रांनो 1 बॅग यामध्ये आपल्याला घ्यायची आहे. त्यानंतर मित्रांनो, यामध्येच आपल्याला मायक्रोन्यूट्रियंटसुद्धा खूप महत्त्वाचं आहे कांदा पिकासाठी आणि ऊसाच्या वाढीसाठी. मायक्रोन्यूट्रियंट सूक्ष्म अन्नद्रव्य घटक असलेले आपले कुठलेही एक किट यामध्ये घ्यायचे आहे. उदाहरणार्थ प्लॅन्टो असेल, बायोपॉवर असेल किंवा मित्रांनो सागरिकासुद्धा आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो, यामध्ये आपला 1 बॅग असेल किंवा बकेट असेल ती आपल्याला 25 किलोची यामध्ये घ्यायची आहे. त्यानंतर सिंगल सुपर फॉस्फेट घ्यायचं आहे मित्रांनो. आपल्याला 1 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट याकरता मिक्स करायचे आहे. तर अशा मित्रांनो, या सर्वांची कंबाईनेशन करून आपल्याला पहिला डोस हा या ऊस आणि कांदा या आंतरपीक करता आपल्याला घ्यायचं आहे, जेणेकरून ऊसाची वाढ जोमदार होईल आणि आपला कांदा आहे तो पण सुद्धा जोमदार पद्धतीने वाढ होईल आणि पातीची संख्या, फुटव्यांची संख्यासुद्धा जास्तीत जास्त होण्यास मदत होणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो, या दोन्हीची कंबाईनेशन आपल्या यामध्ये बॅलन्स साधला जाणार आहे. ऊसाची वाढ होणार आहे, कांद्याची जोमदार वाढ होणार आहे. हा फॉर्म्युला मी स्वतः माझ्या या शेतामध्ये केला आहे. कारण मी सुद्धा आंतरपीक म्हणून कांद्याची लागवड या ऊसामध्ये केली आहे, सुरूच्या ऊसामध्ये, आणि या दोन्हीचाही ताळमेळ बसावा असं खत यामध्ये मी वापरलं आहे. फुटव्यांची संख्यासुद्धा चांगली आहे, कांदासुद्धा चांगला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून नवीन अपडेट पिकाविषयी नवीन माहिती आपण देणार आहोत. धन्यवाद.